मॅडम आमच्या पूर्ण शरीरावरती फॅट नाहीये, पण आमचं हे पोट आहे ना तेच खूप जास्त पुढे आहे. मी गॅरंटी देऊन सांगते तुमचं पोट नक्की कमी होईल. तुम्हाला बघा किती छान रिझल्ट दिसेल 8 दिवसातच. पण तुम्हाला करायचंय. आणि कुठून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा एक्सरसाइज करून पाहिल्या की नाही हे कमेंट्स नक्की करा. पण फक्त लक्ष कुठे असणार आहे, टार्गेट कुठे असणार आहे आपलं, हे पोटावरती असणार आहे. अप्पर बॉडी वरती उचलली, पाय खाली स्ट्रेच केला, हात इथे मांडी खाली टच करायचा आहे बघा 1. पण कमी काउंटिंग, ऍटलीस्ट 5 वेळा काउंटिंग केलात ना सगळ्या एक्सरसाइज तरीही चालेल. फक्त व्हेरिएशन चुकू नका, व्यवस्थित करा. जर तुम्हाला पण जिमला जायला वेळ मिळत नाहीये किंवा योगा करायला कुठे बाहेर जायला वेळ मिळत नाही नसेल किंवा तुम्हाला चालायला जायला सुद्धा वेळ मिळत नाहीये आणि तुम्हाला तुमचं हे पोट कमी करायचं आहे. खूप कमेंट्स येतात, मॅडम आमच्या पूर्ण शरीरावरती फॅट नाहीये, पण आमचं हे पोट आहे ना तेच खूप जास्त पुढे आहे किंवा ओटी पोटच खाली लटकलेलं दिसते, इथला जो फॅट आहे ना तोच बाहेर आलेला दिसतोय आणि तो कमीच होत नाहीये. आम्ही सगळं करून पाहिलं पण आम्हाला कमी करायचं, त्यासाठी काही एक्सरसाइज सांगा. तर बघा, चॅनलवरती मी सगळ्यासाठी एक्सरसाइज सांगते. आता या व्हिडिओमध्ये ना फक्त आणि फक्त ह्या पोटावरचाच फॅट कमी करायला मी एक्सरसाइज सांगणार आहे. जर तुम्ही हा एक्सरसाइज दररोज फॉलो केल्या ना, मी 100% गॅरंटी देऊन सांगते तुमचं पोट नक्की कमी होईल, पूर्ण आतमध्ये जाणार आहे तुमचं पोट. पण तुम्हाला त्यासाठी नियमितपणे हे प्रॅक्टिस ही ठेवलीच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. तुम्ही असं समजू नका की मी चला तर तुम्हाला आठवड्यातून किमान तुम्ही 4 दिवस करताय, पण रेग्युलर आठवड्यातून 4 दिवस ठरवले तर तुम्ही 4 दिवस करताच आहात, चालेल. हे 4 दिवस करा किंवा अजून काही एक्सरसाइज आहेत त्या सुद्धा तुम्ही ऍड करून करू शकता. पण हे जे व्यायाम सांगेन ना 5, हे तुम्हाला फॉलो करायचे. मी गॅरंटी देऊन सांगते तुमचं पोट नक्की कमी होईल. तुम्हाला बघा किती छान रिझल्ट दिसेल 8 दिवसातच. पण तुम्हाला करायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ पाहून पहिल्याच दिवशी जास्त काउंटिंग करायचं नाहीये, कारण याच्यामध्ये ह्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला थोडंसं आपल्या मान वरती उचलायचे आहे, मान दुखू शकते. त्यामुळे फक्त सगळ्या एक्सरसाइज 10-10 वेळाच काउंट करायच्यात आणि 3 सेट मारायचे आहेत, घाई करायची नाहीये. तर चला पाहूयात ते काय एक्सरसाइज आहे. त्याआधी जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कुठून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा एक्सरसाइज करून पाहिल्या की नाही हे कमेंट्स नक्की करा. तर चला, आपल्याला काय करायचंय, मॅटवरती झोपून आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. बघा काय करायचंय माहितीये, थोडंसं आपल्याला इथे मान वरती उचलावी लागणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला मानदुखीचा त्रास असेल तर तुम्ही हे व्यायाम करायचे नाहीयेत, त्यांनी मान खाली ठेवून केले तरीही चालेल. बघा काय करायचं माहितीये, दोन्ही पाय असे फोल्ड मध्ये ठेवायचे, मान थोडीशी वरती उचलायचे. आता हा आपला उजवा पाय सरळ आपल्याला घेऊन गेलो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. किती वेळा? 20 वेळा. आता सुरुवातीला फक्त 10 वेळा. आता ज्या लोकांची मान दुखणार आहे, मला माहिती आहे सुरुवातीला करताना मानेवरती प्रेशर येतो, त्यामुळे फक्त मान वरती नाही उचलायचे, अप्पर बॉडी पण थोडीशी वरती उचलली पाहिजे आणि फक्त समोर बघायचंय, अजिबात मान इकडे तिकडे हलवायची नाहीये. आणि पूर्ण लक्ष कुठे असणार आहे, आपल्या ह्या कोर मसलवरती, म्हणजे आपल्या ह्या पोटावरती, आणि करायचंय. आता हा झाला पहिला व्यायाम. आता याच्यानंतर दुसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. तुम्हाला पहिला व्यायाम समजला नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. अप्पर बॉडी वरती उचलली, पाय खाली स्ट्रेच केला, हात इथे मांडी खाली टच करायचा आहे बघा 1 2, जेवढा पाय जवळ येतोय तेवढा, 3 4 5 6. आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज करताना पोट आतमध्ये स्ट्रेच करून ठेवा, त्यावेळेलाच पोटावरती प्रेशर येणार आहे. आता दुसरा व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत. बघा दोन्ही पाय 90 डिग्रीला असे ठेवायचे, थोडेसे असे क्रॉस ठेवले ना तुम्ही तरीही चालेल, म्हणजे सपोर्ट मिळणार आहे पायांना. दोन्ही हात असे डोक्याजवळ ठेवायचे आणि फक्त वरती उठायचे 1. थोडं हलकंसं खाली जायचं, पूर्ण असं मान टच करायची नाहीये. जर त्रास होत असेल तर टच करा, चालेल. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. and relax.
पूर्ण ह्याचा ताण कुठे येतो माहितीये, पूर्ण पोटावरतीच येतो. पहिल्यांदा केलात ना तर खूप जास्त त्रास होतो, त्यामुळे फक्त काउंटिंग कमी ठेवा, पण रिझल्ट हा नक्की दिसणार आहे तुम्हाला. हे जे सगळे व्यायाम आहेत ना, हे सगळे आपले पोटासाठी आहेत. आता आपण तिसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. नेक्स्ट काय करायचं बघा, दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे. पुन्हा आपल्याला आपली थोडीशी बॉडी वरती उचलायची, अप्पर बॉडी पूर्ण थोडी वरती उचलायची, पाय सुद्धा असे होल्डमध्ये ठेवायचे. पुन्हा पाय ना आपल्या गुडघ्याला हात असा टच करायचा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. पूर्ण ताण हा तुम्हाला पोटाला जाणवणार आहे. आता यानंतर एक शेवटचा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. काय करायचे, दोन्ही हात असे फोल्ड ठेवायचे. दोन्ही हात असे आपण फोल्ड ठेवले की त्यानंतर आपल्याला आपल्या पायामध्ये गॅप ठेवायचे हा, आणि हात आपल्याला ना वरती घेऊन पूर्ण वरती उठायचे बघा. 1 2 3 जेवढं जमेल तेवढं, 4 5 तोंडावाटे श्वास सोडत राहायचा आहे, 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 जेवढं जमेल तेवढंच वरती उठायचंय. हा ताण तुम्हाला इथे पोटालाच जाणवला पाहिजे, हा पूर्ण पोटावरती आला पाहिजे. जर तुम्हाला मानदुखीचा त्रास असेल ना तर काय करा माहितीये, डोक्याखाली उशी ठेवा आणि पूर्ण खाली गेलात ना, पूर्ण उशीला टेकवली ना तरीही चालेल, पण फक्त लक्ष कुठे असणार आहे, टार्गेट कुठे असणार आहे आपलं, हे पोटावरती असणार आहे. खूप छान एक्सरसाइज आहेत. मला माहिती आहे सुरुवातीला कठीण वाटतील, पण कमी काउंटिंग, ॲटलिस्ट 5 वेळा काउंटिंग केलात ना सगळ्या एक्सरसाइज तरीही चालेल. फक्त व्हेरिएशन चुकू नका, व्यवस्थित करा, पूर्ण लक्ष पोटावरती असू द्या आणि करा. बघा किती छान रिझल्ट दिसेल, नक्की दिसणार आहे. आणि हो, ह्या सगळ्या एक्सरसाइज खाली पोट करायच्या, म्हणजे रिकामे पोटी करायच्या आहेत. अजिबात जेवल्यानंतर तुम्हाला लगेच करायचे नाही, 3 तासानंतर ह्या एक्सरसाइज तुम्हाला करायच्या आहेत. त्यामुळे लक्ष ठेवा, लक्षात असू द्या की ह्या एक्सरसाइज करताना पोटाच्या आपल्याला आपलं पोट रिकामी असलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.